जयंत पाटील गप्प बसले, पण मी गप्प बसणाऱ्यांमधील नाही. जितेंद्र आव्हाडांचा गोपीचंद पडळकरांना इशारा. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल आणि त्यांच्या वडिलांबद्दल अपशब्द वापरले. सोशल मीडियावर पडळकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चहूबाजूंनी त्यांच्या टीकेची झोड उठली. जयंत पाटलांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसून आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सांगलीत संस्कृती बचाव मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या मोर्चात सहभागी झालेल्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकरांना पुन्हा इशारा दिलेला आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी मंगळसूत्र चोराचा अशी घोषणाबाजी विधिमंडळ परिसरात केली. विधिमंडळ परिसरात मंगळसूत्र चोर म्हणून मी का ओरडलो याबाबतचा खुलासा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगलीत माध्यमांशी बोलताना केला. मी विधिमंडळात आल्यानंतर पडळकर यांनी हा बघा आला लांड्याचा असा शब्द उच्चार माझ्याबाबत केला आणि म्हणून मी त्या दिवशी जे बोलायचं ते बोललो. त्यानंतर त्यांनी माझ्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला, मात्र या घटनेत दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाला ती गाडी लागली असा किस्सा आव्हाड यांनी सांगितला. तसेच जयंत पाटील गप्प बसले असतील, पण मी गप्प बसणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांना दिलेला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी गोपीचंद पडळकरांना हात जोडत एक सल्ला दिला आहे. असेच बोलत राहा, आपल्या ओरिजिनल संस्कृतीची महाराष्ट्राला ओळख करून द्या. आपण कसे आहोत हे महाराष्ट्राला कळायला हवं. आपण ओरिजिनल कसे आहोत हे सगळ्यांना समजू द्या, असा खोचक टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर आणि भाजप नेत्यांना लगावलेला आहे. आज मोर्चा आहे, वारंवार असे विधान करतात, काय म्हणतात? शेवटी ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न, ज्यांनी त्यांनी काय बोलावं, पण एखाद्याच्या मातृत्वाबद्दल किंवा त्याच्या पित्याबद्दल इतक्या खालच्या स्तरावरती जाऊन बोललेलं महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही कोणीही ऐकलं नव्हतं आणि ते घडलं. त्याचं दुःख महाराष्ट्राला आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं पण म्हणतो. माझ्याबद्दल एक माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जयंत पाटलांनी एक ब्लॉग लिहिला होता, फेसबुक पोस्ट टाकली होती आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की आमच्या दोघांमधला एक समान धागा आहे, आमचे स्वभाव भिन्न आहेत, पण म्हणाले एक आमच्यातला समान धागा आहे, आम्ही दोघेही मातृभक्त आहोत. जयंत पाटील प्रचंड मातृभक्त आहेत. ज्या राजाराम बापू पाटलांचा महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये, महाराष्ट्राच्या सहकारामध्ये प्रचंड मोठं योगदान आहे, त्यांच्याबद्दल, त्यांच्या पत्नीबद्दल, ज्या पत्नीचा कधीही राजकारणात संबंध आला नाही, त्यांच्याबद्दल इतक्या म्हणजे खालच्या निच्छोत्तम पातळीवरती जाऊन बोलणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणार नाही. महाराष्ट्राची संस्कृती कुठेतरी बिघडत चालली आहे. बिघडत चालली पार लयाला गेली. आणि हे गेल्या काही वर्षात, जसं मी नेहमी सांगतो की आमच्या हातनं एक जरी असं वाक्य बाहेर पडलं ना, ते वाक्य टीव्हीवर दिसल्यावरती दुसऱ्या मिनिटाला शरद पवारांचा फोन वाजतो. ती मनात आमच्या भीती असते ना कायम, की नको रे बाबा गप बस, साहेबाचा फोन येईल, हा साहेबाचा फोन येईल, ही भीती काय आहे ना. साहेब कान पकडू शकतात, साहेब ठरवलं तर साहेब 6 महिने बघणार पण नाहीत आमच्याकडे. शेवटी जो प्रेम, आदर, आपलेपणा जो नेतृत्वाबद्दल असतो, त्या नेतृत्वाबद्दलची मनामध्ये भीती असते, ती भीती तुम्हाला सरळ मार्गी ठेवत. इथे तर आरे तुरे तर असं झाले म्हणजे आहो जावा आपण विसरलोच. म्हणजे एक दुसऱ्याचा सन्मान करावा राजकारणामध्ये. मतभेद सगळ्यांमध्ये आहेत. किंबहुना लोकशाही मधलं एक वाक्य आहे, वी ऍग्री टू डिसऍग्री. तुमच्या माझे मतभेद आहेत, पण तुमचा सन्मान करणं हा लोकशाहीचा सन्मान आहे. काय भाषा आहे? राजाराम बापू पाटील केवढं मोठं व्यक्तिमत्व, म्हणजे इंदिरा गांधी ज्यांना मुख्यमंत्रीपदी बसवणार होते ते व्यक्तिमत्व, ज्यांच्या पत्नीने कधीही राजकारणात हस्तक्षेप केला नाही, अशी त्यांच्या पत्नी म्हणजे जयंतरावांच्या मातोश्री. आणि जयंत पाटील साहेबांचा स्वभाव, त्यांचा मृदू स्वभाव, स्मित हास्य, कधीही कमरेच्या खाली वार न करणारे, कोणाबद्दलही कधीही खालच्या भाषेत न बोलणारे, संसदीय लोकशाही प्रणालीमधला कुठलाही शब्द वापरणार नाही ज्याच्यात संसदीय लोकशाहीचा अपमान होईल, अशा सगळ्या मर्यादा पाळणाऱ्या विरुद्ध अशा खालच्या पातळीवर जाऊन बोलणं
महाराष्ट्राच्या राजकारणाची निचोत्तम पातळी आपण गाठतो. याला नेतृत्व जबाबदार असं वाटतं का? नाही, अभय आहे त्या मुख्यमंत्र्यांच्या यांना वाचाळकरांना. असं आहे की नेतृत्वाची भीती नाही हे स्पष्ट. जसं मी सांगतो की मला तर भीतीच वाटते काही बोललो की अरे बापरे, म्हणजे मला असा अचानक पवार साहेबांचा फोन आला तरी आम्हाला भीती वाटते, काल काय आपल्या हातनं चूक नाही झाली ना. ही भीती नेतृत्वाबद्दल कायम हवी आपल्याला, कारण का शेवटी नेतृत्व हे आईबापाप्रमाणे असतं, ते तुम्हाला घडवत असतं. माझे राजकारणातले संस्कार माझ्या आई वडिलांनी माझ्या संस्कार केलेत, पण माझे राजकारणातले संस्कार हे शरद पवारांचे आहेत. त्यामुळे कुठल्याही नेतृत्वाच्या आईबद्दल बापाबद्दल किंवा मी कोणाबद्दल आरेतुरेवर बोललोय असं कधी घडत नाही माझ्याबद्दल. त्यांना किती रागत असलो तरी आरेतुरे कधी होत नाही माझ्याकडनं. नेतृत्वाची साथ होतो जे महाराष्ट्राला मी सांगितलं नाही, भाषणातही सांगणार आहे. ते या बाजूला कुठेतरी उभे होते कोपऱ्यात लोकांमध्ये आणि काही पत्रकार उभे होते, तर म्हणाले हा बघा आला मुसलमानांचा, मुसलमान नाही लांड्यांचा, गाजाचा टी शर्ट घालून फिरतो. मी काय ऐकणाऱ्यातला माणूस नाही, मी जयंत पाटील नाही. मी लगेच लांब जाऊन ओरडलो जे ओरडायचं ते. असं आहे, तुम्ही प्रत्येकाला टपली नाही मारू शकत, आणि मग टपली मारल्यावर सहन करण्याची ताकद पण आहे. मग दुसऱ्या दिवशी माझ्या अंगावर गाडी घातली, त्या साक्षीदार कोण होता, तर ज्यांची हत्या झाली संतोष देशमुख बीडमध्ये, त्यांचा भाऊ धनंजय देशमुख हा माझ्या बरोबर होता, आणि मला गाडी लागलीच नाही. गाडी लागली संतोष देशमुख, त्या धनंजय देशमुख. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.